ऐश्वर्य योग. 11व्या अध्यायातील विश्वरूपाचं अद्भुत वर्णन आपण भय की सुख ही संकल्पना समजून घेताना पाहिलं. एकसरे ऐश्वर्य तेजे पाहले, तया चमत्काराचे एकार्णव जाहले, चित्त समाजी बुडोनी गेले विस्मयाचिया. एकदम भगवंताचं स्वरूप ऐश्वर्याचं तेज प्रकट झालं त्यावेळी सर्व चमत्कारमयच झालं. अशा प्रकारचं वर्णन त्या विश्वरूपाचं केलेलं आहे. विश्वरूप कौतुकी पार्थ लोळू लागला आहे असं त्यावेळेचं वर्णन आहे. वेदपठण, यज्ञयाग, उग्र तपश्चर्या वगैरे वगैरे कुठल्याही साधनांनी मनुष्य जन्मात प्राप्त न होणारं असं हे श्रीकृष्णाचं रूप फक्त अर्जुनालाच पाहायला मिळालं. हे जरी असलं तरी ह्या विश्वरूप ऐश्वर्याचं दर्शन झाल्यानंतरही अर्जुनाने कृष्णाला सांगितलं की हे ऐश्वर्य तेज मला आता सहन होत नाही, तेव्हा तू आता आपलं नेहमीचं रूप दाखव. क्षणभर असं वाटतं की ह्या विश्वरूपी ऐश्वर्याचं दर्शन किंवा जाणीवही अर्जुनाला सहन होईनाशी झाली, पेलवेनाशी झाली की काय. त्यावेळी श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाला, तैसे ऐश्वर्य हे महातेज, आजी हाता आले आहे सहज, की एथ तुझं गजबज होवावी का. हे महातेज रूपी ऐश्वर्य आज तुझ्या हातात सहज आलं आहे आणि असं असून तुझी कासाविषयी का व्हावी. अर्जुनाची अवस्था मोठी विचित्र झाली आहे. विश्वरूप दर्शनानंतर माझे मन झाले रुष्ट देवा असं तो म्हणतो. पण आता हे विश्वरूप दर्शन आवर आणि पूर्वीचं किरीटिनम गदिनम चक्रहस्तम असं चतुर्भुज रूप तू परत धारण कर असंही सांगतो. या अर्जुनाच्या बोला विश्वरूपा विस्मयो जाहला, म्हणे ऐसा नाही देखिला धसाळ कोणी. आपल्याला काय प्राप्त झालं आहे याची कल्पनाच नसल्यासारखा हा अर्जुन आहे की काय. आजपर्यंत असा अविचारी माणूस पाहिला नाही. श्रीकृष्ण अर्जुनावरच्या प्रेमामुळेच असं म्हणतो. पण वरवर ढसाळ वाटणारा, बहुसाल नीती युद्धाच्या प्रारंभाला शिकवणारा हा अर्जुन मुळात फार शहाणा आहे. त्याचं आकलन, त्याचं अवधान, त्याची प्रज्ञा विशेषच होती. विश्वरूपाचं गुह्य त्याला गवसलं होतं. किंबहुना केवळ सर्व हे तूची निखळ, परी क्षीरार्णवी कल्लोळ पयाचे जैसे. म्हणोनिया देवा तू वेगळा नव्हेसी सर्वा, हे आले मज सद्भावा आता तूची सर्व. हे सर्व त्रिभुवन केवळ तूच आहेस, पण क्षीरसमुद्रावर जशा क्षीराच्या लाटा असतात त्याप्रमाणे हे त्रिभुवन तुझ्या ठिकाणी आहे. म्हणून देवा तू या सर्व जगाहून वेगळा नाहीस. हे माझ्या खरोखर अनुभवाला आलं. तर आता देवा सर्व तूच आहेस. तू वेगळा नवसी सर्वा, हे त्या ऐश्वर्याचं अर्जुनाला आलेलं भान आहे. ऐका यशश्री औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे साही गुणवर्य वसती जेथे. म्हणून तो भगवंतू जो निसंगाचा सांगा तू. भगवंतांचं वर्णन करताना ज्ञानदेवांनी या 6 गुणांचा उल्लेख केला आहे. त्यामधला ऐश्वर्य हा एक गुण. श्री या शब्दाने लक्ष्मीचा उल्लेख केल्यानंतर, आणि ही लक्ष्मी संपत्ती ज्ञानेश्वरीमध्ये नेहमी औदार्यासहित येते, त्यानंतरचं ऐश्वर्य म्हणजे संपत्ती नव्हे तर ईश्वरीय, ईश्वरपणा, ईश्वर गुण आहे. ज्ञानेश्वरीमध्ये शब्दांचे सौंदर्य, अर्थ काही वेगळेच असतात. अर्जुनानेही हे ओळखलं. एके ठिकाणी तो म्हणतो, मग चमत्कारला म्हणे ये जळींची मा तारांगणे, कैसा झकविलो असलगपणे अक्षरांचेनी. मग चमत्कार वाटून अर्जुन म्हणतो, ही वाक्य म्हणजे पाण्यात पडलेलं ताऱ्यांचं प्रतिबिंब होय. मी ह्या अक्षरांच्या सुलभपणामुळे कसा फसलो. आपणही त्या अक्षरांच्या सुलभपणामुळेच फसतो. ऐश्वर्य या शब्दाचा आपल्याला ज्ञात असलेला एक अर्थ आहे. ज्ञानदेवांनी तो वेगळ्या प्रकारे व्यापकपणे वापरला आहे. ऐश्वर्य गुण किंवा ऐश्वर्य योग असा शब्दप्रयोग ज्ञानदेवांनी केला आहे. ऐश्वर्य योग हा शब्द ज्ञानेश्वरीतच सापडतो. आपल्याला माहीत असलेले बरेच योग आहेत, पण त्यात बहुधा ऐश्वर्य योग हा शब्द नाही.
ही ज्ञानदेवांची शब्दकळा आहे. अलंकारिक असेल पण विशेष अर्थाची आहे. ज्ञानदेवांनी यापूर्वीही म्हणजे 11व्या अध्यायापूर्वीही या ऐश्वर्य योगाचं विवरण वेगळं केलं आहे. पश्यमे योगमैश्वरम असं श्रीकृष्ण म्हणाले. हे अर्जुना, माझं योगरूप ऐश्वर्य पहा. गीतेच्या या श्लोकावर विवरण करत असताना ज्ञानदेवांनी हा प्रकृती पलीकडील भावो, हा अमुचा ऐश्वर्य योगो असं म्हटलं आहे की बीजची जाहले तरू अथवा भांगाराची अलंकारू, जैसा मज एकाचा विस्तारू ते हे जग. बीजच झाड झालं किंवा सोनंच अलंकार बनलं, त्याप्रमाणे हे जग माझ्या एकाचा विस्तार आहे. भारतीय मनाला परमेश्वर सर्वत्र भरलेला आहे ही संकल्पना नवीन नाही. आमच्या संत कवींनी अतिशय सुंदर उदाहरणं दिली आहेत. जशी उसात हो साखर, तसा देहामध्ये ईश्वर. जसे दुधामध्ये लोणी, तसा देही चक्रपाणी. ज्ञानदेव ही संकल्पना केवढी तरी मोठी करतात. हा अमुचा ऐश्वर्य योगू, तुवा देखिला की चांगू. आता सांगे काही येथ लागू, भूतभेदाचा असे. आता येणे उजिवडे निरुते, न्याहाळी पा ऐश्वर्य योगाते. जे माझ्या ठाई भूते, परी भूती मी नसे. आता या विचारांच्या प्रकाशाने तू माझ्या स्वरूप ऐश्वर्य योगाला चांगलं न्याहाळून पहा. ते असं की माझ्या ठिकाणी सर्व भूते, सर्व प्राणी आहे, पण मी ह्या भूतांमध्ये, प्राण्यांमध्ये नाही. म्हणजे काय आहे? उपासनेच्या, परमेश्वर प्राप्तीच्या आपल्या सगळ्या कल्पना इथे थिट्या पडतात. त्याला अनुभवण्याचे सर्व मार्ग त्यानेच जणू बंद करून टाकले आहेत असं वाटू लागतं. ह्या संवेदनेबरोबर काही काळ राहावं लागतं. अंतिम सत्याच्या वर्णनातील नेती हेच आहे का? कारण काय आहे हे फारच मर्यादित परिघात वर्णन करावं लागतं आणि ह्या परिघाच्या बाहेरचं अमर्यादाचं वर्णन कसं करणार? ते असण्या नसण्याच्या पलीकडचं, जाणीव नेणिवेला ओलांडलेलं तत्व आहे. ज्ञानदेवांसारखा शब्दप्रभू ते शब्दात मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. आपल्याला पलीकडच्या प्रदेशात घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहे. या लागी मज पासोनी भूते, आने नव्हती हे निरुते. हा ऐश्वर्य योग. खरं तर भूते, प्राणी मात्र माझ्यापासून वेगळी नाहीत. ज्ञानदेव सांगत आहेत, प्राणी मात्र माझ्या ठिकाणी काही कल्पिले तर भासतात, जर कल्पना केली नाही तर ते नाहीतच. त्या ठिकाणी सर्व मीच मी आहे. हा भूताभास कल्पना लोपे भ्रंशे आणि कल्पने सवे होय. ती मूळ कल्पना ज्यावेळी नाहीशी होते तेव्हा भूतांचं असणं आणि भूतांचं नसणं हा व्यवहार होणार कुठून? म्हणून पुढती तू पाहे हा ऐश्वर्य योगू. यानंतर श्रीकृष्णाच्या मुखात ज्ञानदेवांनी घातलेली ओवी आहे, ऐसिया प्रतीती बोध सागरी, तू आपणे याते कल्लोळू एकू करी. मग जव पाहसी चराचरी, तव तूची आहासी. अशा अनुभवाच्या ज्ञानसमुद्रामध्ये तू आपल्याला एक लाट कर. मग चराचरात जर तू पाहशील तर तूच एक आहेस. तरंग, लाट याचा विचार केला म्हणजे लक्षात येतं की तरंग, लाट खोटी नाही, पण हातात धरायला गेलं की ते पाणीच आहे. हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा ब्रह्मसत्य जगन्मिथ्यामधलं मिथ्या म्हणजे खोटं किंवा असत्य नव्हे हे समजतं. तो तरंग आहे, लाट आहे, समुद्रापासून वेगळी नाही. अवकाशात वायू आहे, तो वेगळा नाही, अवकाशच आहे. तसंच माझं चैतन्य वेगळं नाही. वैश्विक चेतनाच सर्वत्र स्पंदित आहे. आपल्याला हा विचार, हे तत्त्वज्ञान फार दूरचं वाटायला लागतं. हे अनुभवायचं कसं असा विचार मनात येतो आणि हे आपल्यासाठी नाहीच अशी भावना निर्माण होते. माणसाचं असणं, जाणणं, भोगणं हे त्याचं स्वतःचं कुठे आहे? हजारो लाखो वर्षांच्या मानवी मनोव्यापारांचाच तो चालत आलेला वारसा आहे. ह्या चित्तविकारांपलीकडे जाण्याची आपली ताकद, आपली क्षमता आपण विसरून गेलो आहोत. रोजचं जगणं म्हणजे हे राग, लोभ, क्रोध, मोह वगैरे आहेच असं आपण गृहीत धरून टाकलं आहे. ह्याच्या पलीकडे जाऊन जीवनाचा काही आयाम असू शकेल याचा विचार आपण करत नाही, करू शकत नाही.
आणि समजा काही विचार करून, सद्विचार करून यापेक्षा वेगळं करण्याचा प्रयत्न केला तर अध्यात्माच्या त्या साचेबंद, वर करणी उपयुक्त वाटणाऱ्या आणि रूढार्थानं धार्मिक मार्गाकडे वळत आहोत. जोपर्यंत आपण ह्याच पातळीत, ह्याच परिघात राहत आहोत, तोपर्यंत आपल्याला आपलं तरंगस्वरूपच खरं वाटत आहे. इतर अनेक लाटाही दिसत आहेतच. हेच आपलं रूप, आपलं जीवन असं वाटत असतं. ते पूर्णपणे खोटं किंवा मिथ्या नाही. तरंगाला स्वतःचाच एक आयुर्काल, आयुष्य आहे. पण या प्रचंड महासागराचा मी भाग आहे याची जाणीव आहे का? विमलाजी ठकारे एके ठिकाणी म्हणतात, मर्यादांमध्ये राहत असताना जीवनातील विविधता, विचित्रता, विलक्षणता हे सगळं लक्षात घेऊन जगायचं आहे. याच्यामध्ये जगणं, कुठेही न अडकता, कुठेही भटकल्याशिवाय राहणं हे अध्यात्म शिकवतं. या मर्यादा, संस्कार यांना अंतिम सत्य मानून जगायचं की त्याच्या कारागृहाबाहेर पडायचं हे प्रत्येकानं ठरवायचं. त्या मर्यादांमध्येच एक सुसंवाद निर्माण करून जगायचं असलं, सात्विक, सुंदर, सभ्य नागरिक म्हणून जगायचं असलं तरी त्यात वावगं काहीच नाही. पण ह्या मर्यादांच्या पलीकडे जाण्याची आकांक्षा असावी. जे अफाट, असीम, अमर्याद आहे त्यामध्ये तद्रूप होऊन मर्यादीकरणामुळे आलेली सुरक्षा, संरक्षण सोडून चिर असुरक्षित, अनिश्चित असं जे विश्वव्यापी वैश्विक आहे ते काय आहे याचा शोध घ्यायचा आहे. जे विश्वव्यापी आहे, वैश्विक आहे त्यात निश्चय कसला? सर्वव्याप्त आहे त्यात चॉईस कसला? निवड कसली? सर्वांमध्ये जे ओतप्रोत आहे तिथे तुझं माझं कसलं? ह्या सर्व व्याप्तीमध्ये वृत्ती सर्वाकारच होतात. हा ज्ञानदेवांचा ऐश्वर्य योग. या लागी मज पासोनी भूते आने नवती हे निरुते. या चैतन्य संपन्न ऐश्वर्य योगाचं भान घडवण्याआधी ज्ञानदेव ज्ञानेश्वरीमध्ये ठिकठिकाणी रूढ ऐश्वर्याचं, रूढ अर्थाने चांगल्या कर्माच्या चांगल्या फळांचं वर्णन करतात. उचित कर्माचा उहापोह करत असताना भगवंतांनी तैसा स्वधर्मरूप मखू तोची सेव्य तुम्हा ऐकू असं सांगितलं आहे. या स्वधर्मरूप मखूचे म्हणजे यज्ञाचं स्वरूप म्हणजे मर्यादा, संस्कार यांच्यासहित सात्विक, सुंदर, सभ्य जीवन जगायचं. ही स्वधर्म पूजा पूजिल्यामुळे देवतागण प्रसन्न होऊन तुम्हाला जे मिळेल असं सांगितलं आहे ते आपल्याला माहीत असलेल्या ऐश्वर्याचं वर्णन आहे. या स्वधर्म पूजा पूजिता देवता गणा समजता योगक्षेमो निश्चिता करीती तुमचा. या स्वधर्मरूप पूजेने सर्व देवांना आराधिले असता त्या तुमचा योगक्षेम खात्रीनं चालवतील आणि मग सर्व सुखे सहित दैवची मूर्तिमंत येईल देखा काढत तुम्हा पाठी. सर्व सुखांसह मूर्तिमंत दैवच तुमच्या मागे शोध घेत येईल. पण ह्याच्यातली शेवटची ओवी मात्र सांगते, ऐसे समस्त भोग भरित होआल तुम्ही अनार्थ. ऐसे समस्त भोग भरित होआल तुम्ही अनार्थ. अशा रीतीने तुम्ही एकनिष्ठपणे स्वधर्माचं आचरण कराल तर सर्व भोगांनी संपन्न होऊन तुम्ही निरीच्छ व्हाल. पण ह्या सर्व भोगांनी संपन्न होऊन मनुष्य निरीच्छ बनत नाही तर आणखीची इच्छा करतो. स्वधर्मरूप पूजेनं देवतांचं पूजन केलं असता, साधना केली असता प्राप्त होणाऱ्या रुद्धिसिद्धी, सुख, श्रीमंती ह्यांचंही वर्णन आहे. पण ह्यांचा उपयोग कुठपर्यंत, हे काय आणि कशासाठी आहे याचं भान असेपर्यंत. मनुष्य सहसा या रुद्धिसिद्धींच्या ताब्यात सापडतो. स्वधर्माचरण हा साधना मार्गावरचा प्रवास आहे हे विसरतो. मार्गावरच्या इतर सुंदर दृश्यांमध्ये गुंतून पडतो. आत्मानुभवाच्या, अमर्यादाच्या, ऐक्याच्या भेटीचा त्याला विसरच पडतो. माणसाच्या भौतिक गरजा अनंत असतात, पण अशी अनंतता भौतिक स्तरावर कधीच अस्तित्वात नसते. ती अध्यात्माच्या पातळीवर असू शकते. म्हणून अनंतत्वाच्या प्राप्तीसाठी माणसानं भौतिक जगाच्या पलीकडेच गेलं पाहिजे. ऐसे समस्त भोग भरित होआल तुम्ही अनार्थ. सर्व भोगांनी संपन्न होऊन निरीच्छ व्हायचं आहे. हा ऐश्वर्य योग. स्वर्ग लोकामध्ये जाणं आणि दिव्य असं देवांचे भोग भोगणं हे अध्यात्म मार्गावरील ऐश्वर्याचं आणखी एक शिखर.
ते पुण्यमासाद्य सुरेंद्र लोकम अश्नंती दिव्यान देव भोगान. सकाम कर्म करणारे, यज्ञात सोमपान करणारे याज्ञिक हे यज्ञांनी माझं यजन करून स्वर्गगती मागतात. पुण्याचं फळ असा जो देवेंद्राचा लोक तो प्राप्त करून ते त्या स्वर्गलोकी दिव्य असे देवांचे भोग भोगतात. या सुखोपभोगाचं वर्णन ज्ञानदेवांनी बरंच विस्ताराने केलं आहे. आजच्या चंगळवादी जगाच्या सर्व सुखोपभोगांचं वर्णन त्यात आलेलं आहे. सर्व सुखोपभोग चैन स्वर्गात वर्णिलेली आहे आणि यज्ञयाग करून मागितलं काय तर स्वर्गप्राप्ती. पण ही स्वर्गप्राप्ती ही खरं ऐश्वर्य नव्हे. या वेद जाणणाऱ्या यज्ञकर्त्यांचं स्वर्गसुख म्हणजे स्वप्नात सापडलेला द्रव्याचा ठेवा, जागेपणी तो नसतो. हे असं का तर वेदांचा अभ्यास केला, यज्ञयाजन केलं, यज्ञाचं पुण्य मिळवलं, पण त्याला जाणलं नाही. म्हणून मज एके विण हे त्रयी धर्म आकाराण, आता माते जाणवनी काही नेणं तू सुखिया होसी. मला एकाला सोडलं तर तीनही वेदांनी सांगितलेले धर्म यज्ञकर्म निरर्थक ठरतात. यास्तव अर्जुना, मला जाणून मग दुसरं काही नाही जाणलंस तरी तू सुखी होशील. त्याला जाणणं या जाणीवेचं ऐश्वर्य काही वेगळंच आहे. त्यावेळी सुखोपभोग मिळतील किंवा नाही हा विचार बाजूलाच राहिला आहे. परमेश्वराशी तादात्म्य ही इच्छा, ही एकच तीव्र भावना जेव्हा मनात असते तेव्हा भक्तांचा योगक्षेम तो वाहत असतो. श्रीकृष्ण म्हणत आहेत, ते एकवटूनी जे क्षणी अनुसरले गा माझी ये वाहणी, तेव्हाची तयांची चिंतवणी मजची पडिली. ते ज्या क्षणात एकनिष्ठ होऊन माझ्या मार्गाला लागले त्याच वेळी त्यांच्या संबंधीच्या काळजीचा बोजा माझ्यावर येऊन पडला. जे जे म्हणून त्यांना करायचं असतं ते ते सर्व मलाच करावं लागतं. हा योगक्षेमो आघवा तयांचा मजची पडिला पांडवा. ह्या भक्तांना वैभवाची, कीर्तीची, शक्तीची कसलीच आशा अपेक्षा नसते. ते पूर्ण ईश्वरमय झालेले असतात. ऐहिक दारिद्र्याने त्यांच्या ऐश्वर्याला धक्का पोहोचत नाही. हे प्रेम, हे ऐश्वर्य वेगळंच आहे, अगदी हेवा करण्यासारखं आहे. नाथांच्या घरी पाणी भरणारा श्रीकृष्ण, जनाबाईची दळणं दळणारा विठोबा, कबीराचे शेले विणणारा राम ही या कल्पनेची रूपकात्मक प्रतीकं आहेत. आपल्या सगळ्यांना माहीत असलेलं एक कोडं किंवा एक गोष्ट आहे. एका शेतकऱ्याचे 19 बैल होते. आपल्या मृत्यूनंतर त्यांची वाटणी आपल्या 3 मुलांमध्ये कशी करायची हे त्यांनी लिहून ठेवलं. त्या मृत्यूपत्रानुसार अर्धे बैल एका मुलाला, 1/4 दुसऱ्या मुलाला आणि 1/5 तिसऱ्या मुलाला मिळावेत अशी व्यवस्था होती. बैलांची संख्या 19 असल्यामुळे ही वाटणी कशी करायची यासंबंधी आधी चर्चा आणि थोड्याच वेळात भांडणं सुरू झाली. कारण बैल अर्धा करणं शक्य नसल्यामुळे कुणाला तरी एक बैल जास्त आणि कुणाला तरी कमी मिळणार हे उघड होतं. अशा वेळी त्या शेतकऱ्याचा एक बुजुर्ग मित्र त्या ठिकाणी आला. वादाचा मुद्दा ऐकल्यावर तो म्हणाला, माझाही एक बैल या वाटणीसाठी त्यात मिळवूया. आता बैलांची संख्या 20 झाली. त्यातले अर्धे म्हणजे 10 बैल एका मुलाला मिळाले, 1/4 म्हणजे 5 बैल दुसऱ्या मुलाला मिळाले, 1/5 म्हणजे 4 बैल तिसऱ्या मुलाला मिळाले. 19 बैलांची अशी वाटणी झाल्यानंतर उरलेला आपला 1 बैल घेऊन तो मित्र परत गेला. डॉक्टर अभयभंगांनी ही गोष्ट एका भाषणात सांगितली आणि ते म्हणाले, तो 20वा बैल म्हणजे ईश्वर असतो. आपण त्याला हिशोबात धरत नाही, पण त्याच्या अस्तित्वाने पूर्णत्व येतं आणि तरीही तो निराळा असतो. रूढ अर्थाच्या संपत्तीचा, विलासाचा उपभोग घेणारा कदाचित स्वर्गसुख प्राप्त करतो, पण ते भोग संपलं की परत रिता होतो. समाजामध्ये आजूबाजूला बघताना आपल्याला कधीकधी प्रश्न पडतो की वाममार्गाने संपत्ती मिळवून अहमभावाने वावरून ऐहिक सुखोपभोग घेणारे लोक सरळमार्गी लोकांपेक्षा जास्त सुखी दिसतात. पण ही संपत्ती म्हणजे ऐश्वर्य नव्हे. ऐश्वर्य तेच की जेव्हा ह्या संपत्तीला सर्वसमावेशक सहानुभूतीची, दयेची, आपलेपणाची जोड असते.
जेथ जेथ संपत्ती आणि दया दोन्ही वसती आलिया असती ठाया, ते ते जाण धनंजया विभूती माझी. ज्ञानेश्वरांच्या विचारांचं हे आणखी एक सौंदर्य स्थळ. ज्ञानेश्वरीमध्ये संपत्ती नेहमी दयेबरोबर औदार्याबरोबर येते. यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य देवी विश्वविभव तया अंगे होऊन आहाती, असा ऐश्वर्य संपन्न पुरुषाचं वर्णन केलं आहे. अतिशय संवेदनाशील आणि बुद्धिमान कवीनं केलेलं ऐश्वर्य संपन्न पुरुषाचं हे वर्णन आहे. विश्वातील ऐश्वर्य, संपत्ती, कांती, शक्ती, सामर्थ्य सगळं आहे आणि त्याचबरोबर सर्व जीवमात्रासंबंधी मनामध्ये अपार करुणा आहे. असाच पुरुष ऐश्वर्य संपन्न असतो आणि तोच ईश्वराच्या समीप असतो. पण ह्या प्रकारचं ईश्वराचं सामिप्य संपत्तीच्या असण्या नसण्यावरही अवलंबून नसतं. भानू काळेंनी त्यांच्या आईसंबंधी एक आठवण सांगितली आहे. त्यांची आई शाळेत शिक्षिका होती. दर महिन्याचा पगार झाला की ती पोस्टात जाऊन एक 5 रुपयाची मनी ऑर्डर करत असे त्यांच्या घरी पूर्वी काम करत असलेल्या मोलकरणीला. ती मोलकरणी आता आजारी होऊन तिच्या गावी कोकणात गेली होती आणि ह्या मनी ऑर्डर संबंधी आई कधी चकार शब्दही बोलली नव्हती. तू हे सांगितलं का नाहीस असं विचारल्यावर आई म्हणाली, अरे या तळपायावरच्या नोंदी असतात, कुणाला सांगण्यासाठी नाही. तळपायावरच्या नोंदी आपल्याला सुद्धा सहज दिसत नाहीत. ऐश्वर्य संपन्न पुरुषाचं औदार्य असं असतं. तेजाच्या अंशापासून उत्पन्न झालेल्या जगातील सर्व विभूती यद्यत विभूतिमत्सत्वं श्रीमत ऊर्जितमेव वा मम तेजोंश संभवम, जी काही विभूतीयुक्त, ऐश्वर्ययुक्त, कांतीयुक्त, शक्तिसंपन्न वस्तू आहे ती माझ्या तेजाच्या अंशाने उत्पन्न झाली आहे असं जाण. हे जेव्हा श्रीकृष्ण सांगतो आहे तेव्हा ज्ञानदेवांनी त्या श्रीला, संपत्तीला औदार्याची, दयेची जोड देऊन ईश्वरत्वाला पोचवलं आहे. उपायांनी प्राप्त करून घेण्यासारखंही बरंच काही ज्ञानदेवांनी सांगितलं आहे. पाहे पा स्वर्ग मोक्ष उपाईले, दोन्ही मार्ग तयांचे वाहणी केले. स्वर्ग आणि मोक्ष हे दोनही मार्ग मी त्या प्रकारची इच्छा करणाऱ्यांसाठी खुले ठेवले आहेत. सकाम भक्तांना मिळणारी सुख आहेतच, पण मीपणाविरहित निर्मळ सुख आमच्या निष्काम भक्तासाठीच राखून ठेवले आहे. ह्या निष्काम भक्तांचं मागणंही दुसरं नसतंच. आता ही सगळी चर्चा वाचताना आपल्या मनात प्रश्न पुन्हा उमटतोच की हे सगळं शाब्दिक वर्णन आहे असं वाटू लागतं. याचा अनुभव घेणं ही खरोखरच आपल्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे. सकाम भक्ती करणारे भेटतात, त्यांच्या भक्तीचा हेतू सफळ झाला किंवा नाही हे समजत नाही. स्वर्गेच्छू आणि मुमुक्षूही असतात, पण मीपणाविरहित निर्मळ सुख हे कुठल्या प्रकारचं ऐश्वर्य आहे हे समजण्यासाठी तिसऱ्याचा अनुभव पूर्णपणे निरुपयोगीच ठरतो. पण हा एवढा वर्णिलेला ईश्वर आहे तरी कोण? तयांचे सर्व मी करी असा आत्मविश्वासपूर्वक सांगणारा. ईशते राजते इति ईश्वरः. ईश धातू व्याप्तीसूचक आहे. सर्वत्र व्याप्त आहे, ओतप्रोत आहे तो ईश्वर. जसं कापडामध्ये सूत भरलेलं आहे आणि सुतामध्ये कापड आहे, तसं ह्या सृष्टीमध्ये जे तत्व ओतप्रोत भरलेलं आहे, व्याप्त आहे, सर्वत्र सर्व रूपांनी सर्वदा सर्वथा आहे, त्याला ईश्वर म्हणायचं. आमची सगळी तत्त्वज्ञानं हेच सांगतात. ईश्वर सर्वत्र भरलेला आहे ह्याच्या गोष्टी आपण लहानपणापासून ऐकतो. प्रल्हादासाठी तो खांबातूनही प्रकटला. पण ह्या गोष्टी दैवी गुण म्हणून दुरून नमस्कार करायच्या म्हणूनच आपल्याला माहिती आहेत. तशीच काहीशी शिकवण आपल्याला मिळाली आहे. पण ईश्वर असा लांब आहे का? तो आहे तरी कोण? पातंजल योगसूत्रांमध्ये चित्तवृत्ती निरोधासाठी ईश्वर प्रणिधान सांगितलं आहे. हे ईश्वर प्रणिधान काय आहे? त्यातला हा ईश्वर म्हणजे कोण? क्लेश कर्म विपाकाशयैः अपरामृष्टः पुरुषविशेषः ईश्वरः. क्लेश, कर्म, विपाक आणि आशय म्हणजे पंचक्लेश, कर्म, कर्माचा परिणाम आणि त्यातून निर्माण होणाऱ्या संस्कार बीजांचा साठा,
यापासून अलिप्त असणारा विशेष पुरुष म्हणजे ईश्वर. शास्त्रीय व्याख्या. शास्त्र समजून घेण्यासाठी शास्त्राच्या परिभाषेत वाचली खरी, पण तिचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करत असताना असं जाणवलं की माझ्या मनातल्या ईश्वराच्या प्रतिमेपेक्षा हा पुरुष विशेष वेगळाच आहे. हा धनुर्धारी राम नाही, बासरी वाजवणारा गीता सांगणारा कृष्ण नाही, चतुर्भुज विष्णू नाही, तांडव करणारा शंकरही नाही. मी ज्या संस्कारात वाढले त्यामुळे ह्या सगळ्या प्रतिमा कल्पना माझ्या मनात निर्माण झाल्या आहेत. काही प्रमाणात त्या संस्कारक्षम वयात त्यांनी माझं आयुष्य समृद्ध केलं आहे. पण त्यामुळे माझ्या ईश्वराच्या सत्याच्या शोधाला मर्यादा पडता कामा नये. त्या संस्कारांच्या पूर्वग्रहांच्या पलीकडे जायला हवं आहे. ही ईश्वराची व्याख्या आपल्या संदर्भातच समजून घ्यायला हवी. क्लेश कर्म विपाक आशय यांनी परामृष्ट असेच आपण आणि आपल्या परिचयाचे बहुतांश जीव असतात. ह्या सत्याकडे आपण नीट पाहिलं पाहिजे. आपली प्रत्येक कृती ही क्लेशजन्य का होते? वरवर सुखाचे वाटणारे भोगही अंतिमतः आणखीच्या भावनेनी वाटचाल त्रासदायक ठरतात. प्रत्येक कृतीपासून परिपक्व होणारं फळ हे आपल्याला भोगावंच लागतं. ते कदाचित अपरिहार्यपणे आपल्याला दुःखात लोटत राहतं. अवधानपूर्वक आपल्या जीवन व्यवहाराकडे पाहिलं तर कदाचित या व्याख्येचं रहस्य आपल्या लक्षात येईल. आणि मग या क्लेशकर्मापासून अपरामृष्ट असलेला, त्यापासून अलिप्त असलेला, पण आपल्याच अंतर्यामात दडलेला पुरुष विशेष ईश्वर आपल्याला जाणवेल. त्याच्या अस्तित्वाच्या आविष्कारामुळे क्लेश कर्म विपाक आशय यापासून आपल्याला मुक्ती मिळेल. ते नाहीसे होणार नाही, ते आपापल्या जागीच असतील, पण आपल्या अंतर्यामातील पुरुष विशेषाचा आविष्कार त्यांच्यापासून आपल्याला मुक्त करेल. मायकेलएंजेलोने म्हटलं होतं, संगमरवरामधून मूर्ती घडवताना मी फक्त आजूबाजूचा नको असलेला दगडाचा संगमरवराचा भाग बाजूला करतो. त्या दगडात असलेली मूर्ती स्वतःच स्वयंभू प्रकट होते. कवी मनाच्या माझ्या एका मैत्रिणीला लहानपणी प्रश्न पडला होता की दवाचे थेंब गवतावरच का पडतात, इतर ठिकाणी का पडत नाहीत? त्यांना कसं कळतं की गवतावरच पडायचं म्हणून? तिच्या मोठ्या गणितज्ञ बहिणीने उत्तर दिलं होतं, अगं वेडाबाई, गवताचं तापमान जेव्हा कमी होतं तेव्हा हे दवाचे थेंब त्यावर दिसतात. इतर वस्तूंच्या मानाने गवताचं तापमान लवकर कमी होतं, म्हणून दव तिथे दिसतं. तसंच काहीसं हे आत्मसाक्षात्काराचं आहे. आपल्या शुद्ध स्वरूपाची ओळख होणं यासाठी इतर उपाधी क्लेशांची जाणीव असणं हे महत्त्वाचं आहे. काही मिळवायचं आहे म्हणून पुढे धावत राहण्याची गरज नाही. हा ऐश्वर्य संपन्न पुरुष विशेष, हा ईश्वर सर्वत्र आहे, सर्वांमध्ये आहे. विश्वरूप दर्शनाचे डोळे दिपवणारं वैभव पाहिल्यावर अर्जुनाला हे ज्ञान झालं. तेव्हा अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला, म्हणोनिया देवा तू वेगळा नव्हेसी सर्वा, हे आले मज सद्भावा, आता तूच सर्व. तू वेगळा नव्हेसी सर्वा, तू वेगळा कुठे आहेस? महाभारतातील, पुराणातील, इतिहासातील गोष्टी आपण ऐकतो. 5 कर्तृत्ववान पुरुषांची आई असूनही कुंतीने राज्ञीपद भोगलंच नाही. शेवटी सुद्धा पांडव राज्यावर बसल्यानंतरही ती थोरले दोघे धीर आणि जाऊ यांच्याबरोबर वानप्रस्थात निघून गेली. आयुष्यभर झगडत होती. कृष्णानं भगवंतानं मागणं माग म्हटल्यानंतर ऐश्वर्य सुखोपभोग न मागता मला दुःख दे असंच का म्हणाली? का? तर मला तुझी सतत नित्य आठवण राहील, तू माझ्याजवळच राहशील. तो तिच्याजवळच होता. आयुष्यातल्या सुखदुःखांकडे, घटनांकडे निखळतेनं पाहण्याची, त्यांना लिप्त न होता वानप्रस्थाश्रमात जाण्याची तिची जी तयारी होती, त्या पाठीमागे त्याचं असणंच होतं आणि हेच तिचं ऐश्वर्य होतं. नरेंद्र विवेकानंद रामकृष्ण परमहंसांवर खूप चिडले होते.
संसारातल्या व्यवहारातल्या त्रासांनी ते त्रस्त झाले होते. तुमची कालीमाता मला काहीच मदत करत नाही. मला स्थैर्य, पैसा, सुख काही देत नाही. काय उपयोग तिचा? असं त्राग्याने म्हणू लागले होते. रामकृष्णांनी त्यांना कालीमातेच्या मंदिरात मातेसमोर उभं केलं. तिला काय पाहिजे ते माग, ती तुला देईल, असं त्यांनी नरेंद्राला सांगितलं. दार बंद करून रामकृष्ण बाहेर गेले. नरेंद्र कालीमातेसमोर उभा होता. कालीमाता मागेल ते देणार होती. हात जोडल्यानंतर नरेंद्राच्या तोंडून शब्द बाहेर पडले, मा, मा मला वैराग्य दे, श्रेयाचं सौभाग्य दे. हा दीप जन्मावेरी तुझ्या दारी पेटता राहो. ज्ञानाचा दुमदुमता घोष माझ्या मनी उठता राहो. अन मग पाषाणमयी अर्धाच क्षण सजीव झाली. उजवी पापणी एकदा लवली, करुणामयी कुजबुजली. माझ्या बाळा तसंच होईल, तुझा हेच सिद्धीच जाईल. त्यानंतरची कथा तर आपणा सर्वांना माहीतच आहे. विवेकानंदांचा ऐश्वर्य योग मोठा होता. शरपंजरी पडलेल्या भीष्मांच्या डोळ्यात पाणी पाहून कुणीतरी विचारलं, आपल्या डोळ्यात अश्रू का? तेव्हा भीष्मांनी उत्तर दिलं, श्रीकृष्ण पांडवांचा पूर्ण वेळ पाठीराखा असताना, आयुष्यभर सोबत असताना पांडवांना इतकं दुःख भोगावं लागलं, ह्याचं कारण मला कधीच कळलं नाही आणि त्यामुळे माझ्या डोळ्यात पाणी आलं. आयुष्यात दुःख, संकट असतात, भौतिक सुख, आनंदही असतात. ह्या सगळ्याच्या पाठीमागे श्रीकृष्णाचं असणं असतं. श्रीकृष्णाचं असणं हे दुःखांना घालवणारं नाही, ऐहिक सुखाची प्राप्ती करून देणारं नाही. केवळ त्या निखळ असण्याची जाणीव अनुद्विग्न मनानं दुःख सोसायला शिकवतं आणि अलिप्तपणे सुख भोगायला लावतं. श्रीकृष्ण म्हणजे असा कुणी देव म्हणून नव्हे, तर एकंदरीत ही आध्यात्मिक प्रेरणा जगण्याचा संदर्भ बदलते. विशेषतः आपत्तींना सामोरं जातानाच आकलनाचा आवाका वाढवते. अलिप्तपणा आला तरी कोरडेपणा येत नाही, आत्मीयता, प्रेम संपत नाही आणि हाच ऐश्वर्य योग. असं हे निखळ असणं, अभिजात नम्रता, सतत अवधानात असणं, हाच अर्जुनाला झालेला साक्षात्कार. म्हणून या देवा, म्हणून या देवा, तू वेगळा नव्हेसी सर्वा. हे ईश्वर प्रणिधान ते अनुभवावं लागतं, वर्णन करता येत नाही. असा हा ऐश्वर्य योग.